नमस्कार सगळ्यांना. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या चॅनलवर तुम्ही आल्याबद्दल सर्वप्रथम मी सगळ्यांचं स्वागत करते आणि जास्त न बोलता डायरेक्ट आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहितीच आहे आपण धार्मिक माहिती पाहत असतो आणि सध्या आपण एक सिरीज सुरू केलेली आहे की शिवमहापुराणातील साधे सोपे सहज करण्या येण्यासारखे उपाय. तर आजचा असाच एक उपाय खूप छानसा उपाय आहे आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे 7 बेलांच्या काट्याने आणि धोत्र्याच्या फळाने. म्हणजे धोत्रा आणि 7 बेलाचे काटे आपल्याला घेऊन आपल्या जीवनातली जर खूप अशी बिकट परिस्थिती आहे त्यावर उपाय म्हणून आपल्याला हा उपाय शिवमहापुराणातला गुरुजींनी सांगितलेला, मिश्राजींनी सांगितलेला उपाय आहे तो आपण पाहणार आहोत. आणि हा उपाय कधी करायचा हे सुद्धा पाहणार आहोत आपण. कसा करायचा हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर त्याआधी सगळ्यात पहिले जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर असेच वेगवेगळ्या समस्यांवरचे उपाय पाहण्यासाठी, आपल्या मराठी भाषेमध्ये पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर सर्वप्रथम हा उपाय करायचा कोणी? जर का आपल्या जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये जर का खूप कष्ट असेल, खूप दुःख असेल, कुठलीही गोष्ट सरळ होत नसेल, तुम्ही काहीही करा त्याला फळ मिळत नसेल, तुमचं जीवनामध्ये आनंद नसेल किंवा कुठल्याही गोष्टी जर तुम्ही करायला गेले तर त्या गोष्टी उलट्याच होत असेल, म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर का कोणी खूप त्रास देत असेल, तुमच्या थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या जीवनामध्ये जर नुसते काटे आणि काटेच असतील तर हा काट्यांचा उपाय आपल्याला करायचा आहे. महादेवांनी म्हटलं आहे की तुम्ही मला तुमच्या जीवनातील सगळे काटे वाहून द्या, मी तुमचं जीवन सुखमय करेल. असाच हा सोपा उपाय आहे. तर आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत 7 बेलाचे काटे आणि बेलाचेच काटे घ्यायचे आपल्याला हे, आणि एक धोत्र्याचं फळ लागणार आहे, धोत्रा. तर हे काटे आपल्याला समजा तुम्ही आज उपाय करत असाल, तुम्ही आदल्या दिवशी काढून आणले तरी चालेल किंवा उपाय करायच्या वेळेस काढून आणले बेलाच्या झाडाचे तरी चालेल. पण काटे काढताना थोडंसं सांभाळून काढा, कारण हे बेलाचे काटे थोडे जरा हार्ड असतात आणि ते टोचल्यावर पण त्याचा त्रास होतो. तर हा उपाय आपल्याला फक्त 3 तिथीवरच करता येतो, इतर तिथीवर आपल्याला करता येत नाही. आणि आज सध्या आता उद्यापासून आपला वैशाख महिना सुरू होत आहे आणि या वैशाख महिन्यात जर तुम्ही केला तर सगळ्यात छान तिथी आहे. पण ह्या 3 तिथी कोणत्या आहेत त्या मी तुम्हाला आधी सांगून देते. सर्वप्रथम आहे महाशिवरात्रीची तिथी. दुसरा आहे प्रदोष. म्हणजे तुम्ही हा उपाय प्रदोषाला किंवा महाशिवरात्रीला, म्हणजे महिन्यातले 2 प्रदोष आणि महाशिवरात्रीला तुम्ही हा उपाय करू शकता. बघा, हे अशा प्रकारचे बेलाचे काटे काढून घेतलेले आहेत मी. 7 काटे आहेत हे, आणि हे धोत्र्याचं असं फळ आहे. जर तुम्हाला खूपच कठीण परिस्थिती असेल, तुम्हाला कोणी व्यक्ती खूप त्रास देत असेल किंवा तुमच्या एखाद्या व्यक्तीमुळे तुमच्या जीवनामध्ये खूप त्रास होत असेल, सगळे कामं उलटे होत असेल, तर तुम्ही हा उपाय महादेवांना नक्की करा. महादेवांना तुम्ही प्रार्थना करा की मी तुम्हाला हे 7 काटे अर्पण करत आहे, माझ्या जीवनातले सगळे काटे तुम्ही दूर करा, माझ्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही दूर करा. आणि हे काटे सर्वप्रथम आपल्याला, तुम्ही व्हिडिओमध्ये आधी पाहिलं असेल, आपल्याला 1 लोटा जल पहिले आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला धोत्र्याचं फळ अर्पण करायचं आहे की ती धोत्र्याचे जे फळाचे जे काटे आहे ते आपल्या दिशेने येईल, म्हणजे तुमच्याकडे येतील अशा पद्धतीने ते धोत्र्याचं फळ अर्पण करायचं आहे. आणि ते 7ही काटे एक काटा आपली मनोकामना बोलून आपल्याला शंभू महादेवांना अर्पण करायचे आहेत. तर अशा हा उपाय आपल्याला फक्त प्रदोषाला आणि महाशिवरात्रीलाच करायचा आहे. म्हणजे महिन्यातले 2 प्रदोष आणि एक महाशिवरात्री ह्या तिथीवरच हा उपाय करता येतो. तुम्ही एक काटा महादेवांचं नाव घेऊन श्री शिवाय नमस्तुभ्यम, ओम नमः शिवायचा जाप करून तुम्ही तो एक काटा भगवान शिवशंकरांना अर्पण करा. त्यांना मनातली इच्छा सांगा. नक्कीच महादेव तुमच्या जीवनातले सर्व काटे दूर करतील आणि तुमचं जीवन सुखमय करतील. आपण हे काटे वाहतो आहे महादेवांना, बेलाचे काटे वाहतो आहे, म्हणजे आपण आपल्या जीवनातले काटे त्यांना अर्पण करतो आहे. आणि त्यामुळे हा उपाय जर तुम्हाला शक्य झालं, तुम्हाला जर खूप बिकट परिस्थिती असेल, तुम्ही हा उपाय नक्की करा. आणि आपल्याला प्रॅक्टिकल करून पाहायला काहीच हरकत नाही. याला काही खूप कष्ट लागत नाही किंवा खूप पैसा वगैरे लागत नाही. फक्त थोडासा आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि आवड जर असेल तर सवड ही नक्कीच मिळते. त्यामुळे तुम्ही नक्की हा उपाय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.
पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन असे सोपे उपाय पाहणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून त्यातलं ऑल ऑप्शन दाबा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला सहज बघता येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि भगवंताचं चिंतन जरूर करत रहा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हे उपाय नक्की करा. उपाय करायला अजिबात विसरू नका.